बोल. बरी आहे तू? बरी आहेस काय? 5 दिवस असतो. 5 दिवस. तर इथं आमची झाली जेवणाची तयारी. मी कोलंबी साफ करून घेतली आणि आता ती बनवायला टाकले. लसणावर फक्त मस्त कडक अशी. आणि आईंनी एका साईडला टाकलेलं कालवण. तर त्या कालवण बघत त्या बोंबलाचं कालवण बनवलेलं. आणि आता कोथिंबीर टाकल्या त्याच्यात. आणि त्यांनी भात बनवून घेतलेला. परत कोंबडी वडे बनवण्यासाठी पीठसुद्धा मळून घेतलेला. मी तोपर्यंत बाकीची कामं करत होते. आणि मग त्या इकडं हे करत होत्या. मग मी सुद्धा मग कोलंबी साफ केली आणि मीठ कोलंबी टाकून दिली. आणि मग दोघींनी मिळून आम्ही नंतर कोंबडी वडे बनवायला घेतले. तर आता माझी कोलंबीसुद्धा तयार होईल आणि मग आम्ही दोघी कोंबडी वडे बनवायला सुरुवात करू. आणि छान लागत होते, एकदम टेस्टी लागत होते. आम्ही खाल्ले तेव्हा. आणि कुरकुरीतसुद्धा लागत होते. एक वेगळीच टेस्ट लागत होते. म्हणजे पहिला ना काकू बनवून द्यायच्या, म्हणजे यांची काकी येते बनवून द्यायच्या किंवा त्यांची सून वगैरे इथे येऊन पीठ मळून द्यायच्या, बनवून द्यायच्या. पण आता आईच बनवतात. आईच पुढाकार घेतात आणि त्याच पीठ मळतात. मग मी बनवायला जाते. अशा आम्ही दोघीजणी बनवतो. तर आता कालवण उतरवलं आहे आणि आता तेल ठेवायचं आहे वड्यांसाठी. तर बोंबीलसुद्धा फ्राय झालेले आहेत. बोंबीलसुद्धा फ्राय केलेत त्यांनी. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. थांब ना जरा, इकडं बघ. तर आता टिकी राव. तर आता गौरांशला घेऊन मी इकडे कुठं चालला सांग? अंगणवाडीत चाललाय तो. आजपासून अंगणवाडीत सोडते जरा 2-3 दिवस. म्हणजे आजचा वार बुधवार, गुरुवार 2च दिवस. शुक्रवारी बुधवार आजचा दिवस वाटतं, मला वाटते उद्या शाळा आहे. तर एकच दिवस बसू दे. आणि शनिवारी एक पाठवीन. मुलं घरात टाईमपास, घरात मस्ती करण्यापेक्षा. आणि आज झालेलं आहे गणपती 10 दिवसाचे गेले. तर मग मच्छी खायची म्हणून सगळं हे प्रिपरेशन वगैरे चालले. तर तेच बोंबलाचा रस्सा, परत बोंबील फ्राय, कोलंबी तेलकांद्यावर आणि अजून काय रे, कोंबडी वडे दाखवते मी बनवताना. आई आणि मी दोघीजणी बनवणार आहोत. तर पहिला याला सोडून येते. तू खाल्लं ना त्या दिवशी वडा, ते कोंबडी वडे. तर आता याला अंगणवाडीत सोडून येते. आणि नको चल मग ब्लॉग कंटिन्यू करते. तर आलेलो आहोत गौरांशला घेऊन. आणि इथं ना विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तिथंच अंगणवाडी भरते गौरांची. जय जय विठोबा रखुमाई आहे ना शोनो? हां, तर इथंच अंगणवाडी भरते. अजून कोणच नाही आलं. 11च्या अंगणवाडीत अजून आत्ता पत्ता नाही. मग याला बसवते आणि आम्ही मग जातो. काय बनवायचं आहे ते पटापट बनवायला. कसं वाटणार ते सांगा गौरांग तुला. इकडं बघ. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग बोल. खेळणी थांब, त्या बाईंना इथं येऊ दे अंगणवाडीच्या, मग खेळणी मी केले. हा, मम्माला दाखव. कॅमेरा पकडलेला. आणि इथं आम्ही घेतलेले आहेत वडे बनवायला. म्हणजे पहिले थोडेसे बनवून घेतले 2-3. त्याच्यानंतर मग आई तिकडं गेल्या आणि मग आता मी म्हणजे अशा थापून दिले आणि मग आई तळत होत्या. तर एका साईडला आम्ही बघू शकता कसे थापते. आईसुद्धा आलेले आहेत आणि बोटाने प्रेस करायचं आहे फक्त आपलं. ते आम्ही आमच्या चामट्या दाखवलेल्या ना, तशा सेम तशा करायच्या. मस्त फुगतात. आणि आई एका साईडला फ्राय करत होत्या. या वड्यांची ना परत एकदा बोलते, एकदम वेगळीच टेस्ट होते. असंसुद्धा खायला ना एकदम भारी लागत होते. तर
आई इकडं आलेल्या आहेत आणि दरवेळेचं आम्ही अशाच दोघीजणी करतो. मी म्हणजे करते आणि मग त्या तळतात किंवा पुऱ्याचं असलं तरी आम्ही दोघे असंच करतो. आणि सासू सुनेचं नातं हे असंच पाहिजे. आई आणि मुलीचं किंवा मैत्रिणीचं असं पाहिजे. समजून घेणार होतं. आमच्या आई खूप समजूतदार आहेत, मला समजून घेतात आणि सगळं मिळून मिसळून आम्ही राहतो. झालं वडे बंद कर. हे बघा चला तर ते ताट भरून टाक वरती ठेवून द्या. हे पाहिजे. आणि मी गेले कारण मला असं वाटतं कोणतरी आवाज देते, कोणतरी दरवाजा वाजवते, म्हणून मी गेले आणि बघते तर पुढं बघाच कोण आलं आहे. ते आमच्या घरातली पहिल्यापासूनची मेंबर आहे, ती आलेली आहे. एवढ्या लोकांच्या आंघोळी होताच कशा हो? आम्ही कधी एवढ्या लोकांना आंघोळी केलाच नाही. आज आमच्या इथं स्पेशल आहे वडा, कोंबडी वडा. खाल्ली काय का पावभाजी? मम्मीने आवडली का? हे आलेच नाही तर ही वडी आमची मस्त फुगलेली आहे. इकडे दाखवा आई जरा. नाही मी तिकडे नाही. चम्मचच इकडे फिरवा. अगं काल तू एवढ्या लोकांची इकडे आंघोळी फिरवा. करतेस? आम्ही पूर्ण झालेले आहेत आमच्या वड्या, थोडेसे राहिले. संध्याकाळला पण होतील काय? 1-2 वाजता ठीक आहे ना. संध्याकाळला राहिले तर राहिले, नाही तर मग भाकरी. ऍटलीस्ट 4 वाजता गेली पाहिजे. सकाळी ताईंच्या अंघोळ 4 वाजता होईल. नाही संध्याकाळचे 4. अच्छा, ते होऊ शकतंय. ते खेळणी बर नाही काय बोललं मला आता? छोटे मुलं काय असं आहे का म्हणतात का? एवढे खेळणी काढली कोणी? तुम्ही मी काढली. मी खेळत होते. छोटी मुलं काढतात कशाला? मग खेळणी भरायची नाही तर खेळणी भरायला आता तू आणि मम्मी. तू ना आंबोल तू गोल खेळ. तू कोणी हे खेळ. हाँ ये खेळ. नहीं इंग्लिश बोल गौरंज, इंग्लिश. हेलो मैश प्लीज मटल मटल क्या करती है? हैंड से खाना बनाती है, हैंड से जेव कराती है. एक छोटा बच्चा जो कोई खाना खाता है तो उसके पेट में हैंड से चॉकलेट खाना तो बहुत गंदी बात होती है. उसके डॉक्टर को पोट फाड़ के कीड़े निकालना होता है. और दवाई दे दिया, कड़ू दवाई देनी पड़ती है. और उसे इंजेक्शन 6 इंजेक्शन देना पड़ता है. अभी यहाँ पसारा अभी ये उठाओ. उठा हो तो इतने इस मम्मा को पेट में चॉकलेट खिलाओ. या
तर तुम्ही असं विचार करत असाल मी अशी झोपले का, तर कंबर दुखायला लागले. दे इकडं बघू दे. हां एकदम परफेक्ट आलाय, छान आलाय. असा काढायचा. आणि कंबर दुखते तर मग मी दवाखान्यात गेलेलं तर मला असं ते फिजिओथेरपिस्टने हे थोडंसं 2-3 प्रकारचे व्यायाम सांगितलेलं, तर ते जरा करते, बरं वाटतं जरा. आणि यूट्यूबला सुद्धा बघितले मी, तर हे सेम आहे 2-3, तर ते जरा करते मी, तर खूप रिलीफ वाटतं जरा कमरेला. तर एक व्यायाम कसा दाखवू आता मी तुम्हाला. हे आपण असं झोपायचं आणि मग हे पाय आहेत ना आपले, हे इकडं 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 आणि मग दुसरं कंबर आपली आणि कंबरवरती करायची 1 2 3 4 असं 10पर्यंत, मग परत खाली ठेवायची, परत 1 2 3 4 10पर्यंत परत खाली ठेवायची. असं हे 2-3 दाखवलेत मला, तर ते करून घेते आता. एका साईडला गौरांचा अभ्यास चाललाय, वाजले म्हणजे काय 7:30, करून घेते मग भेटते. आमचा किती छान बोलतो बघा. मला सांगतोय छोट्या मुलांना उलट बोलायचं नाही, आणि मी बोललो मग मोठ्या माणसांना उलट बोलायला चालतं, तर मोठ्या मुलांना चालतं बोलते. काय रे, काय बोलला आता? छोट्या मुलांना उडं बोलायचं नाही येतात मोठ्यांनी. हां मोठ्यांनी उडं बोललं तर काय फायदा? काय फायदा? मोठे पण उलट बोलतात ना, आधी झाले आधी बोलतात. ए मग तुला ते उलट नाही, उलट कशाला बोलतात? तू बोलला ए मोठा माणूस बोला ए, तर तू पण ए गबास ए का असं नाही बोलायचंय, ते उलट. हे काय आहे तुझं? नाही तेच फक्त मेणबत्ती घेतली ना मग बघा कशी ए मम्मा नको, ए मम्मा नको, ए मम्मा मी परत नाही करणार. हसतोय. घेऊ का मला सांग? घेऊ ना? काय बोलला? नाही बोल परत एकदा, घेऊ का नको घेऊ? बोल लवकर. घेऊ ना? हा ना? आता थांबा दाखवते घरात. घेऊ ना? घेते ना? तुझ्या आता मेणबत्ती घेऊ. चला जेवण घेतो मस्त. किती दिवसात अंड्याची बुर्जी बनवले मसालावाली. आता जेवण घेतो.